सुंदरा मावशी, अहो स्वामींना काय हवं काय नको हे तर विचारा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना भरवताय. अहो मी माझ्या मनाने नाही भरवते त्यांना. त्यांना जे हवंय ना तेच देतीये. पण भरवताना मला कळतं त्यांना आधी काय हवंय नंतर काय हवंय. त्यासाठी स्वामी देवांशी एकरूप व्हावं लागतं. त्यांच्या कृपेने जमलंय मला. सुंदरा खरं बोलतीये कपिले. स्वामी, तुम्ही नेहमी सुंदरा मावशींची बाजू घेता, त्यांच्या कलेने वागता. मी कधी काही बोलले की मला नेहमी शिक्षा करता तुम्ही. कधी कधी तर मला वाटतं की सुंदरा मावशी तुम्हाला आदेश देतात आणि तुम्ही सुंदरा मावशींच्या आदेशाचं पालन करता. तशीच ती गंगा, तिच्यावरही तुमचा फार जीव. अहो तिची पात्रता नसतानाही तुम्ही तिच्या सगळ्या गोष्टी ऐकता. असं का करता स्वामी तुम्ही? तुझं वागणं सहन नाही केलं आम्ही. तूही वेळाप्रमाणे वागायचीस, पण आम्ही सहन केलंच ना, कारण त्यामागे एक कारण होतं. याच प्रकारे आम्ही गंगेचा उद्धटपणा सहन करतोय, त्याही मागे एक कारण आहे. देवा, पण तेच कारण आम्हाला सगळ्यांना ऐकायचंय. काय ना सुंदरे, रामायणामध्ये जेव्हा सेतू बांधायचा होता तेव्हा वानरसेना मोठे मोठे दगड पाठीवर घेऊन त्या कार्यात सहभागी झाले. त्याच वेळी तिथे एक छोटीशी खार आली. तिने तिच्या पाठीवर एक छोटासा वाळूचा कण घेतला आणि ती सुद्धा त्या कार्यात सहभागी झाली. मेहनत छोटी पण भाव मोठा, आणि देवाला भाव महत्वाचा असतो. त्यावेळी प्रभू श्रीरामांनी खारीच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिच्या पाठीवर 3 रेषा उमटल्या. काय ना सुंदरे, याचप्रमाणे भक्तांनी सुद्धा आमच्या करता केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आमच्या करता फार मौल्यवान असतात आणि त्याचं ऋण हे फेडावंच लागतं. म्हणजे स्वामी, त्या गंगानी तुमच्यासाठी काही केलं होतं? असं काय केलं होतं स्वामी देवा, आणि कधी? काही वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही तीर्थाटना करता गेलो होतो तेव्हा एका धर्मशाळेबाहेर एका दगडावर बसून आम्ही ध्यान करत होतो. कोण आहे? एवढ्या उन्हात इथं ध्यानाला बसलं? कोण आहात तुम्ही? अहो एवढ्या उन्हात इथं ध्यान करायला बसलात? हा उन्हाचा तडाखा वाढलाय, तुम्हाला त्रास होईल. समाधी लागली का काय? गंगा, थोडं सहन कर. सिद्ध पुरुष दिसतात, त्यांची साधना मोडायला नको. त्यांना उन्हाचा त्रास होता का म्हणून.
तुम्ही हो. वेदना नाहीशा झाल्या. काय केलंस आमच्या करताय? उन्हात उभी राहिलीस, आम्हाला सावली दिलीस, विंचवाचा दंश सहन केलास का? माणुसकी म्हणून तुम्ही साधनेला बसला होता. साधू संतांना त्यांची साधना महत्वाची असते आणि त्यात भंग नको ना, म्हणून मी केलं एवढंच. पण काय हो, तुमच्यासाठी मी एवढी उन्हातानात उभी राहिली. बरा अंगार झाला होता, केवढा त्रास होत होता मला, आणि त्या विंचवानी दंश केला मला. केवढ्या वेदना झाल्या, तुम्हाला त्याची कल्पना तरी आहे का? आम्हाला कल्पना आहे त्याची. तुझ्या ऋणांची आम्ही जाण ठेवू आणि योग्य वेळी त्याची परतफेड नक्की करू. नको नको, ते परतफेड वगैरे करण्यासाठी नाही केलंय मी. तुमच्याकडून काही मिळावं ना म्हणून तर बिलकुलच नाही केलंय मी. मला वाटलं मी केलं एवढंच. हा निस्वार्थ भावच भावतो आम्हाला. जिथे अपेक्षा नसते ते कृपेचे दार उघडतात. तू आम्हाला सावली दिलीस तेव्हा आम्हाला फक्त उन्हापासून नाही वाचवलंस, तर तू तुझ्या अंतःकरणाची शीतलता दिलीस आम्हाला. देवाच्या दारी केलेला निस्वार्थ भाव कधी वाया जात नाही. मी एवढं मोठं काही नाही केलं. कळेल, योग्य वेळ आली की सगळं कळेल. आणि या ऋणांची परतफेड करायला आम्ही विसरणार नाही. शिव शंकर शंभो. काळाच्या ओघात गंगा जरी विसरली असेल, मात्र आम्ही कुठलीच गोष्ट विसरत नाही. आम्ही त्या ऋणात आहोत म्हणून तिचा आदेश पाळत आहोत. गंगाच्या आयुष्यातला हरवलेला आनंद आम्ही पुन्हा घेऊन येणार. हरवलेला आनंद म्हणजे? तिचा मुलगा आणि कावेरीचा नवरा नकुल. स्वामी, काय झालं त्यांचं? कावेरी, ही टोपड बघ ना किती सुंदर आहे. छान आहे ना? या आपल्या बाळाला छान दिसेल. आपण तुझं नाव ठेवायचंय ना? काय बरं नाव ठेवायचं? आपण तुझं नाव एकदम भारी ठेवू. सासूबाई, याचं नाव आहे ना आपण साधं ठेवू, जे अर्थपूर्ण असेल. माझ्या बाळावर स्वामींची कृपा आहे. खरंच आपण याचं नाव स्वराज ठेवायचं का? दत्तेश ठेवायचं की सदानंद ठेवायचं? हा, सदानंदच ठेवूया. सदानंद म्हणजे नकुलचं दुसरं नाव. ठरलं मग, सदानंद ठेवायचं आपल्या बाळाचं नाव. सदानंद. कावेरी, काय झालं ग बाळा? अशी शांत का झालीस? आज त्याचे बाबा असते तर बाबांच्या आवडीचं नाव ठेवलं असतं, हो की नाही? प्रत्येक गोष्टीमध्ये बाबांची आठवण येते. हा हसतो तेव्हा बाबांसारखा दिसतो. कावेरी, तू नको काळजी करू. आणि आता हे बाळ आहे ना आपल्या सोबत, हे बाळ नाहीये, फक्त स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे. याच्या पावलांनी आता आपलं सगळं चांगलं होईल. हो पण सासूबाई, कधी कधी असं वाटतं की त्याच्या बाबांनी हे सगळं पाहायला हवं होतं. कावेरी, देवानं उशीर केला असेल पण अन्याय केला नाही अजून. स्वामी म्हणतात ना, ह्याच्या पावलांनी आपला आनंद परत मिळेल म्हणून. सासूबाई, तुम्हालाही असंच वाटतं? माझा स्वामींवर विश्वास आहे. कावेरी,
बघ ना किती तारे, प्रत्येक ताऱ्यासारखं आपलं घर असं उजळून निघालं तर किती छान होईल ना. हो, त्याच्यातील एखादा तारा आपल्या पोटी जन्माला आला तर. हो का? हो, लहान पावलांचे आवाज ऐकू आले की घर भरल्यासारखं वाटेल ना. कावेरी, आपल्या मुलाला मी रोज गोष्टी सांगणार, त्याला शेतात घेऊन जाणार आणि मग तो माझ्या खांद्यावर बसून सगळं गाव बघणार. मी त्याला गोड गोड गाणी म्हणून दाखवणार, छान छान खाऊ करून देणार आणि खूप लाडात वाढवणार. थांबा, मी लगेच आले. हा, कुठे चाललीस? आले लगेच, थांबा. अगं, हे घ्या. हे काय आता नवीन? आज आपण ठरवूनच टाकू, मुलगा होणार की मुलगी. एक हात निवडा बरं. अगं वेडाबाई, हे असं कधी ठरतं का? तुम्ही निवडता की नाही, नाहीतर मी रुसणार. बरं ठीक आहे, बघू. ठरवा ना पटकन. हा, म्हणजे आपल्याला मुलगा होणार आणि हा हात निवडला असता तर मुलगी झाली असती. मला तर बाई मुलगीच हवी, अगदी तुझ्यासारखी कोजिरी राजकुमारी. मला तर मुलगाच हवा, अगदी तुमच्यासारखा. हो, माझ्यासारखा पण खोडकर होईल बरं का. हो चालेल, पण तुमच्यासारखा जीव टाकणारा हवा. पण एक गोष्ट मात्र ठरलेली आहे, काय? मुलाचं नाव मात्र मीच ठेवणार. हो का? मग मला आधीच सांगून ठेवा, मग मी ठरवणार ते नाव ठेवायचं की नाही. मी आधीच विचार करून ठेवलाय, खूप छान नाव आहे. काय सांगा ना मला. खरंच सांगू? हो. त्याचं नाव आहे अगं कावेरी, नकुल, हो सासूबाई, आले. कावेरी, अगं का रडतीये बाळा? काय झालं? तुझ्या बाबांनी तुझं नाव ठरवलं होतं, ते खूप उत्साहात होते आणि दुसऱ्याच दिवशी तो काळा दिवस उजाडला आणि माझ्या आयुष्याचा एक दरवाजा बंद झाला. मला पण आठवते ती सकाळ. सगळं ठीक चाललं होतं आणि आणि क्षणात सगळं बदललं. कावेरी, तू रडू नकोस बाळा. हे बघ, या बाळाच्या नशिबात जे लिहिलं असेल ना, तसंच होणार आहे सगळं. सासूबाई, का उजाडला तो दिवस? सांगा ना, का उजाडला तो दिवस? तो दिवस उजाडला नसता तर किती बरं झालं असतं. कोण आहे? तो नकुल कुठे आहे? सावकार. काय झालं सावकार? काय झालं? अरे घेतलेलं कर्ज कधी फेडणार तू? दिलेली मुदत संपून किती महिने झाले ठाऊक आहे का तुला? सावकार, थोडी अजून मुदत द्या, काम जुळत आले, पैसे जमतील लवकर. नेहमी ही सबब देतोस तू. मुदत मागून मागून मला फसवतोस काय? चल तुला आता दाखवतोस. सोडा माझ्या नकुला. आता याला माझा इंगा दाखवतो. सावकार माफ करा, सावकार सावकार माफ करा, थोडी मुदत द्या अजून सावकार. सावकार, त्याला काय करू नका. त्याला सोडा सावकार, त्याने काय नाही केलं सावकार. दया करा सावकार, थोडीशी मुदत वाढवून द्या. मिळणार नाही. मला फसवलं म्हणून तुला आता फौजदाराकडे नेतो. तुरुंगाची हवा खाशील ना, तेव्हा अक्कल ठिकाणावर येईल तुझी. अख्ख्या गावासमोर तुमची धिंड काढतो.
म्हणजे सगळ्या गावकऱ्यांना तुमचा खरा चेहरा दिसेल. सावकार सावकार अहो, पाया पडतो, असं नका करू. अहो, माझं घर माझ्या आबरू. सावकार आबरू? माफ करा सावकार. अरे कर्ज घेताना नाही आठवली का आबरू? सावकार माझ्या नकुलला सोडा. हवं तर मी काम करेन, तुमचं सगळं कर्ज फेडीत, पण त्याला घेऊन जाऊ नका. नाही सोडणार. आई मी परत येईन. अरे नकुल कुठे ए, कुठे चाललाय? जाशील पाहून? माझ्या तावडीतून सुटणार नाही तू. त्या दिवशी जे निघून गेले परत आलेच नाहीत, त्यांना परत येऊ वाटलं नसेल का? कुठे असेल, काय खात असेल? आईच्या जीवाला नेहमी लेकराची काळजी असते. स्वामी, माझ्या बाळाला त्याच्या वडिलांचं सुख मिळणार नाही का? माझ्या लेकराच्या डोक्यावर वडिलांचा हात नसणार आहे का? स्वामी, माझ्या फार काही अपेक्षा नाही आहेत, फक्त एवढंच की माझ्या लेकराला त्याच्या वडिलांचं नाव घेऊन मोठं होता यावं. देवा, या आईला त्याच्या लेकरापासून लांब ठेवलं, आता या लेकराला त्याच्या बापापासून लांब ठेवणार आहेस का? ओ शांतो शांतो बाळा, काय झालं तुला? शांतो शांतो शांतो. ओ गो ओ शांतो बाळा, काय कावेरी. झालंय आज? काय झालं ग बाळाला? किती रडते ते? ओ रे माझ्या सोन्या, ओ का होतं तुला? ओ गो ओ सासूबाई, त्याला त्याच्या बाबांची आठवण तर येत नसेल ना? त्याचा बाबा आला. नकुल, कुठे होतास रे माझ्या लेकरा? कुठे गेला होतास आम्हाला सोडून? अहो, खरंच तुम्ही आलात? कुठे होते एवढे दिवस? तुम्हाला अजिबात आमची आठवण नाही आली का? इथून जो पळालो तो लांबच्या गावी जाऊन थांबलो. मग भीतीनं लाजेनं गाव बदलत राहिलो, तीर्थस्थळांना गेलो, देवळात झोपलो, पण मनाला शांतता नाही मिळाली. आणि आम्हाला काय वाटत होतं याचा विचार केलास तू? घाबरलो होतो गाई. म्हणून मला वाटलं इथून दूर निघून गेलो तर तो सावकार काही दिवस वाट बघेल आणि समजेल माझं काही बरं वाईट झालं आणि कर्ज माफ करेल. तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तुमच्यापासून लांब राहिलो. अहो, एवढे दिवस तुमच्याशिवाय आम्ही कसे काढले माहित आहेत का तुम्हाला? रोज दारात वाट बघत बसायचो की तुम्ही आज याल, तुम्ही उद्या याल, पण तुम्ही आलाच नाही. अरे पण त्यासाठी घरातून पळून जायची काय गरज होती तुला? आपण इथे एकत्र राहून काहीतरी केलं असतं ना. आणि एक लक्षात ठेव बाळा, संकटासमोर उभं राहून त्याला तोंड द्यायचं असतं. अशी संकटाला पाठ दाखवून पळून जायचं नसतं. बरं ते सगळं जाऊ दे, तू परत कसा आलास? कुठे चाललोय? किती दिवस झाले घर सोडून? काही कळत नाही. नकुल